मी माझ्या सावत्र मुलीचा खूप द्वेष, तिरस्कार करायचे. तिचं लग्न मी एक जुगारी व दारुड्या माणसाशी लावून दिले. लग्नाच्या 6 महिन्यांनी सावत्र मुलगी जेव्हा घरी आली तेव्हा तिने माझ्या हातावर खूप सारे पैसे ठेवले. माझी सावत्र मुलगी आता मला दर आठवड्याला पैसे द्यायची. मला खूपच आश्चर्य वाटले की तिच्याकडे इतके पैसे कुठून यायचे. पैशांच्या लोभात मी माझ्या लहान मुलीचं लग्न तिच्याच दिराशी लावून दिले. एक दिवस मुलीला भेटायला तिच्या घरी गेले तर मला धक्काच बसला. कारण माझी मुलगी तर मी आज खूप संतापात होते आणि त्या संतापाच्या भरातच मी स्वयंपाकघरात काम करत होते. स्वयंपाक करता करता भांडी जोरजोरात ठेवत होते व 1-2 वेळा तर मी भांडी इकडे तिकडेही फेकली. किचनमधून भांड्यांचा आवाज ऐकून माझ्या 3 मुली किचनमध्ये आल्या. सुनैना म्हणजे माझी सावत्र मुलगीही आली. पण मला इतक्या संतापात पाहून कोणाचीही हिंमत झाली नाही की पुढे येऊन माझ्याशी काही बोलतील. कारण जेव्हा मी संतापात असते तेव्हा कोणाचंही काहीच ऐकून घेत नाही. त्या सगळ्यांना पाहून मी जरा रागातच म्हणाले, का आल्या तुम्ही सगळ्या इथे? जा बघू इथून. माझ्या ओरडण्यामुळे माझ्या 3 मुली तर चालल्या गेल्या. पण सुनैना तिथे उभी राहिली व पुढे येऊन मला सावरायला लागली. तिने मला सावरण्यासाठी जसेही मला पकडले तसा माझा खूपच जास्त संताप झाला. मला तिचा खूपच राग येऊ लागला. कारण माझ्या संतापाचं, चिडचिड करण्याचं खरं कारण तीच म्हणजे माझी सावत्र मुलगी सुनैनाच होती. मी तिला इतक्या जोरात धक्का दिला की ती पडता पडता वाचली. मला त्या मुलीचा खूपच तिरस्कार आहे. मी तिचा खूपच राग करत होती. माझ्या माहितीनुसार मी इतका राग, द्वेष, तिरस्कार अजून कोणाचाही केला नव्हता. ती थोडा वेळ मला भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिली व तिथून निघून गेली. तेव्हा कुठे मला जरा बरं वाटलं. आज झालं असं की काही बायका माझ्या मोठ्या मुलीसाठी एक स्थळ घेऊन आल्या होत्या. दरवाजा सुनैनानेच उघडला होता. त्यानंतर ती त्या बायकांसमोर आलीच नाही. सगळी कामं मी व माझ्या मुलीच पाहत होतो. मला तर बस इतकंच वाटत होतं की हे स्थळ हाताचं जायला नको. कारण मुलगा व त्यांच्या घरचे खूपच श्रीमंत होते. माझ्या मुलीने राज्य केले असते. चहा पाणी झाल्यावर त्या बायकांनी विचारले, ज्या मुलीने दरवाजा उघडला ती पण तुमचीच मुलगी आहे का? मला तर खूप भीती वाटत होती. कारण सुनैनाने तर काही गडबड केली नाही ना, असं मला वाटत होतं. मी म्हणाले, हो आहे तर माझीच मुलगी. का? ती काही अभद्र बोलली का तुम्हाला? त्यावर त्या बायका म्हणाल्या, आहो नाही, असं काहीच नाही. उलट खूपच गोड आहे तुमची ती मुलगी. खरं सांगायचं झालं तर आम्हाला तीच मुलगी पाहिजे आमच्या मुलासाठी, आमच्या घरची सून म्हणून. तुमची ती मुलगी आम्हाला खूपच आवडली. प्लीज नाही नका म्हणू. त्या बायकांचे बोलणे ऐकून मला खूपच संताप, राग आला. मी मनातल्या मनात जळत होते. पण स्वतःला सावरत मी त्या बायकांना म्हणाले, हो चालेल ना, पण आम्ही विचार करून सांगू. असं अचानक तर नाही सांगू शकत ना. हे ऐकून त्या बायका निघून गेल्या व त्यानंतरच मी किचनमध्ये काम करायला लागली होते व आपला संताप त्या भांड्यांवर काढत होते. मला तर असं वाटत होतं की सुनैनाला खूप मारावे, तिचं तोंड मारून मारून सुजवावे. पण माझा नाईलाज होता. ती लहान होती तेव्हाची गोष्ट वेगळी होती. पण ती आता मोठी झाली. ती लहान होती तेव्हा तर मी तिला मारून आपला राग शांत करत होते. पण ती आता मोठी झाली. मी तिच्यावर हात उचलला म्हणून तिनेही माझ्यावर हात उचलला तर माझी काय इज्जत राहील? ही गोष्ट वेगळी आहे की ती मला खूपच घाबरते व मीला पूर्णपणे माझ्या काबूत केले होते. मी आता मारून नाही तर टोमणे मारून तिचा छळ करायचे. बोलून बोलून तिला हैराण करून सोडायचे. सायंकाळपर्यंत मी आता नॉर्मल झाले होते व आता डोकंही काम करू लागलं होतं. या सकाळच्या गोष्टीमधून स्वतःला कसं बाहेर काढायचं? मग मी त्या बायकांना फोन केला व म्हणाले, मला क्षमा करा, मी तुम्हाला फोन करू शकले नाही. आमच्या नातेवाईकांमध्ये मृत्यू झाले होते. आणि हो, सुनैनाचं आधीच लग्न ठरलं आहे म्हणून ती तुमच्या घरची सून नाही होऊ शकत. तुम्हाला काही अडचण नसेल तर माझ्या मुलींमधून कुठल्याही मुलीशी तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावू शकता. माझं बोलणं झाल्यावर मुलाची आई म्हणाली की आम्हाला क्षमा करा, आम्हाला तर सुनैनाच सून म्हणून हवी होती. सुनैनाचं लग्न ठरलं असेल तर काही हरकत नाही.
आम्ही दुसरी मुलगी पाहून घेऊ. पण आम्हाला तर खरंच सुनैनाच आवडली होती. हे ऐकून तर माझी तळपायाची मस्तकापर्यंत आग लागली होती, ज्याच्यात मी जळत होते. मला आता सुनैनावर खूपच राग येत होता, कारण आधी तिच्या आईने माझा हक्क घेण्याचा प्रयत्न केला आणि आता ती माझ्या मुलींचा हक्क घेत होती. मला खूपच राग येत होता. मी संतापातच फोन ठेवून दिला. काहीही झालं तरी मी आता माझ्या मुलींचा हक्क सुनैनाला घेऊ देणार नाही. जे माझ्या मुलीचं आहे ते त्यांनाच मिळेल. मनात हा पक्का विचार करून मी अंगणात आले. तिथे सुनैना पुस्तक वाचत होती. मी तिला असं आरामात पाहून चिडले. तू इथे आरामात बसली आणि तिथे कपडे धुवायचे बाकी आहेत, ते कोण धुवेल? असं बोलल्यावर सुनैना घाबरली. रडत रडत कपडे धुवायला गेली. तिला असं रडताना पाहून मला माझे दिवस आठवले, जेव्हा मी माझ्या नवऱ्यासमोर म्हणजेच अंशसमोर हात जोडून गयावया करत होते. दयेची भीक मागत होते की प्लीज दुसरं लग्न नका करू. आपल्याला मुली आहेत, त्यांचा तरी विचार करा. पण त्यांनी माझं नाही ऐकलं. रागात मला म्हणाले, बायको आहेस, बायकोसारखं राहा, माझ्या डोक्यावर चढू नकोस. मी माझ्या ऑफिस कलिगवर प्रेम करतो, तिच्याशी लग्न करेलच. ती कमीत कमी शिकलेली तर आहे, तुझ्यासारखी गावंढळ नाही. आणि तू मला कोणत्या हक्काने लग्न करू नका असं म्हणते? एक मुलगा तर देऊ शकले नाही. अंशच्या अशा या बोलण्याने त्याच्या अशा घाणेरड्या विचारांचा मला राग आला. क्षणासाठी त्याची घृणा वाटली. पण माझ्या मुलीकडे पाहून मी शांत राहिले व माझा संसार वाचवण्याचा परत प्रयत्न करू लागले. मी अंशला म्हणाले, तुमची दुसरी बायको तुम्हाला मुलगा नाही देऊ शकले तर काय कराल? तिसरं लग्न कराल? माझ्या अशा बोलण्याने त्यांना काहीच फरक पडला नाही. ते म्हणाले, मी मुलासाठी पूनमसोबत लग्न करत नाही. माझे तिच्यावरच्या प्रेमासाठी लग्न करत आहे. आणि लग्नानंतर मुलगा नाही झाला तर काय, अजून एक मुलगीच होईल ना? तुझ्या पण 3 मुली आहेतच की, अजून एक आली तर काही हरकत नाही. अंशवर तर पूनमच्या प्रेमाचं भूत चढलं होतं. तिच्याशी लग्न करूनच त्यांना शांतता लागली. लग्न करून झाल्यावर त्यांनी तर मला धमकीच दिली की पूनमला किंवा आमच्या नात्याला काही बोलली तर मी तुला घटस्फोट देईल. मग जा कुठेही या 3 मुलींना घेऊन. मग काय, मी शांत झाले, कारण माझ्या मुलीही अजून लहानच होत्या ना. मी त्यांना घेऊन कुठे जाणार होते? म्हणून माझ्या डोळ्यांनी निमूटपणे माझा संसार मोडताना पाहत राहिले. तेच झाले जे व्हायला नको होते. ते पूनमला लग्न करून घरी घेऊन आले. पूनम घरी आली तसे मी फक्त जगत होते, माझ्या मुलींसाठी जगत होते. आमचं घर खूपच मोठं होतं, म्हणून राहण्यासाठी जागेची काही अडचण झाली नाही. लग्नाच्या 3ऱ्याच दिवशी ते हनीमूनसाठी गेले व 1 महिन्यांनी परत आले. या 1 महिन्यात मी कशी राहिले हे मलाच माहीत, कारण माझ्या फुलासारख्या मुलींना घरी ठेवून मला कामाला पण जावं लागत होतं. मला वाटलं हा 1च महिना माझ्या व माझ्या मुलींसाठी कठीण जाणार आहे. पण आता तर खरी सुरुवात होती. अजून तर आम्हाला बरंच काही पाहायचं होतं. पूनम आल्यापासून अंश यांना मला व माझ्या मुलींना काय लागतं, आमच्या पण काही गरजा आहेत हे ते विसरलेच होते. आमच्याकडे लक्ष देणं जणू बंद केलं होतं त्यांनी. पण पूनमच्या सांगण्याआधीच तिला काय हवं नको ते अंश व्यवस्थित पाहायचे. ती खूप सुंदर होती व शिकलेली असल्याकारणाने बोलण्यातही एक पद्धत होती तिची, म्हणून अंश तिच्या मागे पूर्ण वेडे झाले होते. पण मला पूनमचा खूप राग यायचा, कारण अंशने तिला डोक्यावर घेतले होते. ती घरातील एकही काम करत नव्हती. तिला तसं करायलाही अंशनेच सांगितले होते, तू घरची कामं करायची नाहीस, चुल्याजवळ तर चुकूनही जायचं नाही, त्याच्या धुराने तुझा गोरा रंग काळा पडेल. आणि पूनमनेही लाजून होकार दिला होता. अंशने आता घरातील सगळी कामं मला करायला सांगितली होती व तीही वेळेवर व्हायला हवी. मी आता फक्त जगायचं आहे म्हणून जगत होते, माझ्या मुलींसाठी. नवराच आपला नाही तर त्या दुसऱ्या बाईवर तरी काय राग करायचा? पूनम पूर्ण दिवस काहीच काम करायचे नाही. अंश येण्याच्या आधी ती रूममधून बाहेर निघायची व ते आल्यावर ती दोघे एकत्र जेवायला बसायचे आणि मी व माझ्या मुली स्वयंपाकघरातच जेवायचो, कारण अंशने सांगितले होते की त्यांच्यासमोर मी जास्त यायचे नाही. हे असं सगळं चालू असल्यामुळे मी कधी कधी मुलींवरच माझा राग काढत होते. पण नंतर पस्तावाही वाटायचा, कारण त्यात त्यांचा काही दोष नव्हता.
मी छातीवर दगड ठेवून घरातील सगळी कामं करायची. अंश व पूनमचे नको ते चोचले पण पुरवत होते. मला एक दिवस कळले की पूनम आई होणार आहे. मग काय, अंश खूपच आनंदात होते, जसे काही पहिल्यांदाच बाप होणार होते ते. पण माझ्यासाठी एक आनंदाची बातमी होती की त्यांनी तिच्यासाठी नवीन घर घेतले व तिला तिथे शिफ्ट केले. पण जाता जाता एक अजून घाव देऊन गेले. म्हणाले, पूनम ह्या घरात राहिली तर तिच्या बाळाला तुझी नजर लागेल. मला तर धक्काच बसला. पूनम तर गेली, पण तिचे जाणेही माझ्यासाठी शांतीचे कारण झाले नाही. कारण पूनम होती तेव्हा तरी अंश घरात खाण्यापिण्याचे सामान आणून टाकत होते. आता तर अंश लक्षच देत नव्हते. घरात खायलाही काही नव्हते. आमचे खूपच हाल झाले होते. मग मी शिलाईचं काम चालू केलं. त्या कामाने जे पैसे यायचे त्याने मी घरातील खर्च करत होते. पण काही दिवस झाले असे की अंशची नोकरी गेली व त्याला मुलगी झाली. घरातील खर्च वाढला होता आणि नोकरीही गेली होती. म्हणून अंशने ते भाड्याच्या घरातून आपल्या घरी राहायला आले. अंश घरी आले त्यानंतर त्यांनी नोकरी शोधली. नोकरी मिळाली तर खरी, पण पगार कमी होता. त्या पगारात पूनम व तिच्या मुलीचंच म्हणजेच सुनैनाचाच खर्च भागायचा. मी माझे शिलाईचे काम करूनच माझा व माझ्या मुलींचा खर्च भागवत होते. अंश फक्त घरात किराणा आणायचे. पूनम आधी शांत होती, पण आता हळूहळू तिने तिचे रंग दाखवणे सुरू केले होते. तिने एक दिवस किचनलाच कुलूप लावले. ती किचनच्या दाराला कुलूप लावत होती तेव्हा मी तिला विचारले की ती असं का करत आहे. त्यावर ती म्हणाली, घरात कमावणारी एकच व्यक्ती आहे व आता तर पगारही कमी येतो. असं सतत मुलींचं काही ना काही खाणं आता बंद व्हायला हवं, नाहीतर काही खरं नाही. कसं भागेल घर. फालतूकचा खर्च आता बंद व्हायला हवा. ती सरळ सरळ माझ्या मुलींवर बोट ठेवत होती. हे सगळं होत असताना अंश तिथेच होते, तरी काहीच बोलले नाही. उलट मलाच म्हणाले, हो बरोबर आहे, पूनम बरोबर म्हणते. आता पगारही कमी आहे आणि आता घरातील फालतूकचा खर्च कमी व्हायला हवा. हे सगळं होताना मी फक्त पाहत होती. काही करू शकत नव्हते, कारण माझी मजबुरी होती. मला व माझ्या मुलींना घराबाहेर काढले तर मी जाणार कुठे होते. एवढंच करून पूनम थांबली नाही. तिने माझ्या मुलींना प्रायव्हेट स्कूलमधून काढून सरकारी स्कूलमध्ये ॲडमिशन घेतले व तिच्या मुलीला मात्र चांगल्या प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये ॲडमिशन घेतले. मी याची तक्रार करायला अंशजवळ गेले असता ते मला म्हणाले, पूनमने जे केले ते योग्यच केले, कारण तुझ्या मुलींचा आता पाया पक्का झाला. आता सुनैनाचाही पाया पक्का होऊ दे. पाया पक्का झाल्यावर तुझ्या मुली आता सरकारी स्कूलमध्येही शिकू शकता. सुनैनाचा पाया पक्का होणे आता जास्त गरजेचे आहे. सण समारंभांना माझ्या मुलींसाठी मीच काटकसर करून कपडे शिवत होते, पण सुनैनाला मात्र नवीन कपडे व त्यावर सगळं मॅचिंगसुद्धा मिळत होते. हे सगळं पाहून माझ्या मुलींनाही सुनैनाबद्दल हीन भावना निर्माण झाली होती. त्या म्हणायच्या, आई सुनैनाला तर नवीन कपडे मिळतात, मग आम्हालाच का नाही मिळत नवीन कपडे. व तिची आईही नवीन साड्या नवीन नवीन ज्वेलरी घालता, मग तूच का अशी मोलकरणीसारखी राहते ग. मी माझ्या मुलींना रागवून शांत करायचे, कारण या सगळ्यांची उत्तरं तर माझ्याकडेही नव्हती. मग त्यांना काय सांगू. मी जास्तीत जास्त कपडे शिवायची, म्हणजे येणाऱ्या पैशांनी मी माझ्या मुलींच्या गरजा पूर्ण करू शकेल. पण खूप प्रयत्न करूनही मी सुनैना व माझ्या मुलींच्या राहण्याच्या पद्धतीतील दरी भरून काढू शकत नव्हते. माझ्या मुली आता मोठ्या होत होत्या. त्यांना आता त्यांच्या वडिलांची घृणा वाटत होती, कारण त्यांना एवढं तर कळत होतं की हा पूनम नावाचा साप त्यांनीच छातीवर आणून टाकला आहे. मग कळले की पूनम परत आई होणार आहे. अंश यावेळीही खूप आनंदात होते. ते तिची व्यवस्थित काळजी घेत होते. पण देवाला काही वेगळंच मान्य होतं. अंश आणि पूनम चेकअपसाठी दवाखान्यात जात होते. रस्त्यात त्यांचा ॲक्सिडेंट झाला व जागीच त्या दोघांचा मृत्यू झाला. मी जेवण तयार करून त्या दोघांचीच वाट पाहत होते. तेवढ्यात ॲम्ब्युलन्सचा आवाज आला आणि आमच्या दारातच उभी राहिली. पूनमचे बाळ तर तिच्या पोटातच वारले होते. त्यांच्या अशा ॲक्सिडेंटने तर मी पूर्णपणे कोसळले होते. पण मी मला सावरले, कारण त्या दोघांच्या असण्या नसण्याचा मला काय फरक पडणार होता. अंश तर माझा नवरा असूनही माझा कधी झाला नव्हताच. पूनमच्या मागे मागे फिरायला वेळ पुरत नव्हता त्याला. म्हणून मी स्वतःला खूपच लवकर सावरले व पुन्हा कामाला लागले. कारण
माझ्या मुली. मला त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे राहायचे होते. पण सगळ्यात जास्त फरक पडला ती सुनैनाच्या आयुष्यावर. कारण ती लहान असताना तिच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरवलं होतं. पण तिच्याबद्दल वाटणारी ही कणव, कीव, दया केव्हा तिरस्कार, द्वेषमध्ये झाली मलाही कळले नाही. कारण तिच्या आईमुळेच तर मी व माझ्या मुली हे सगळं सहन करत होतो ना. आणि आताही सहन करत आहोत. मग मी माझ्या घराकडे एक वार पाहिले व मनातच विचार केला की आता या घराची मालकीन मी आहे. पूनम आली तशी तर मी मोलकरीणच झाले होते. थोड्या दिवसांनी मी घरात सेटिंग बदलली व घरातच शिलाई सेंटर चालू केले. मुलींना पैसे घेऊन शिलाई काम शिकवू लागले. माझ्यावर, माझ्या कामावर देवाने कृपा केली व माझे काम खूप जोरात चालू झाले. पैसे चांगले येऊ लागले म्हणून मी माझ्या मुलीचं ॲडमिशन प्रायव्हेट स्कूलमध्ये केले व त्यांच्याबरोबरीने सुनैनाचंही ॲडमिशन प्रायव्हेट स्कूलमध्येच केले. मी तिलाही माझ्या मुलींप्रमाणेच ठेवायचे. शिक्षण, कपडे लत्ते सगळं माझ्या मुलींसारखंच तिलाही देत होते. पण मागच्या आयुष्याची छाप पडतच होती व मला तिचा राग येतच होता. आता मुली मोठ्या होत होत्या पण सुनैना खूपच सुंदर होती. म्हणूनच माझ्या मोठ्या मुलीसाठी आलेले स्थळ सुनैनाकडे झुकत होते. मी खूपच वैतागली होती. वैतागून मी आता सांगितले की पाहुणे आले तर त्यांच्यासमोर येत जाऊ नकोस. सुनैना माझ्या सगळ्या गोष्टी ऐकत होती आणि हेही तिने ऐकले होते. ती येणाऱ्या पाहुण्यांसमोर येत नव्हती. पण काही ना काही असं व्हायचं की लग्न जुळता जुळता राहून जात होतं. कितीही प्रयत्न केले तरी लोकांना सुनैनाच आवडत होती आणि ह्या वेळेलाही असंच झालं होतं. मी आता ठरवले होते की मी आधी सुनैनाचंच लग्न करेल. आपल्या रस्त्यातील काटा काढणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत सुनैनाचं लग्न होत नाही तोपर्यंत माझ्या मुलींचं लग्न काही होणार नाही. म्हणूनच मी सुनैनासाठी मुलांची स्थळं पाहणं सुरू केलं. सुनैनासाठी एकापेक्षा एक चांगले स्थळं येत होते. पण मला तिचे लग्न चांगल्या घरात नाही करायचे होते. इतका वर्षांचा माझ्या मनातील राग मी अशा पद्धतीने काढणार होते. मी तिच्या आईचा बदला तिच्याकडून घेणार होते. मी प्रत्येक स्थळाला आता नाही म्हणत होते. पण पुढचं स्थळ त्याच्याहून छान असायचे. मला तर सुनैनाचं लग्न अशा घरात लावून द्यायचे होते जिथे तिला दुःखच दुःख मिळेल. पण अजून तरी असं स्थळ आलं नव्हतं. एक दिवस मी बाजारात गेली होते. तिथे एक सायकलवाल्याशी माझी टक्कर झाली. तो सायकलवाला मला उठवत म्हणाला, काही लोक माझ्या मागे लागले आहेत म्हणून मी घाईत होतो. म्हणून तुमच्याशी टक्कर झाली. मी त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी पळत होतो. मी त्या सायकलवाल्याकडे पाहिले. दिसायला तो चांगला होता. मस्त उंचापुरा नवरदेव होता. पण खूपच घाबरलेला होता. मी त्याला विचारले, कोण लोक तुझ्या मागे लागले आहेत आणि त्यांच्यापासून असा पळत का सुटला? त्यावर तो म्हणाला, मॅडम, मी जुव्यात सगळं हरवून बसलो व काही उधारही घेऊन ठेवले होते. देऊ शकलो नाही म्हणून ती लोक माझ्या मागे लागली आहेत. रात्रपर्यंत इकडून तिकडून अजून उधार घेऊन त्या लोकांना देईल. पण आता तरी मला लपायचे आहे. माझ्या डोक्यात एक शैतानी विचार आला की याच्यापेक्षा चांगलं स्थळ नाही सुनैनासाठी. मी त्या सायकलवाल्याला कोपऱ्यात घेऊन गेली व विचारलं, लग्न करशील? त्यावर तो लाजला व हा म्हणून मान हलवली. मी लगेच त्याला घरी घेऊन गेले. मी लगेच एक पंडिताला बोलून सुनैनाचं लग्न त्याच्याशी लावले. सुनैना खूप रडली, ओरडली, खूप गयावया करू लागली. पण एक वेळ तर तिच्या रडल्यामुळे माझे मन विरघळलेही. पण मी तिचा इतका तिरस्कार करायची की तिचं रडणंही मला आता दिसत नव्हते. त्याच वेळी लग्न लावून मी तिला घराबाहेर काढले. रडत रडत सुनैना त्या सायकलवाल्यासोबत निघून गेली. इतक्या घाईत लग्नाचे कारण काय असे मुली मला विचारू लागल्या. तेव्हा मी सांगितले, सुनैना लग्न करून झाल्याशिवाय तुमचे लग्न करणे शक्य नव्हते. मला आता माझ्या मुलींच्या लग्नाची चिंता होती. मी त्यांच्यासाठी चांगल्या घरातील चांगल्या संस्काराचा मुलगा शोधू लागले. आता सुनैना घरात नसल्यावर तर माझ्या 2 मुलींची मस्त चांगल्या घरात लग्न झाली. घरात आता आम्ही दोघं मायलेकीच होतो, माझी लहान मुलगी व मी. माझ्या लहान मुलीचं लग्न मला एवढ्यात लावायचे नव्हते. सुनैनाचं लग्न होऊन आता 6 महिने झाले होते. या 6 महिन्यात सुनैना एकदाही आम्हाला भेटायला घरी आली नव्हती. एक दिवस अचानक सुनैना घरी आली. खूप खुश दिसत होती. येताच मला मिठी मारली व माझ्या हातावर खूप सारे पैसे ठेवले व म्हणाली की मी अजून तुम्हाला भेटायला येईल. मी चिंतेत पडले की इतके पैसे हिच्याकडे कसे. पण विचार केला, जाऊ दे, माझ्या भरपूर गरजा
व कामं आणली आहेत. आता ह्या पैशांनी पूर्ण होतील. 1 आठवड्याने परत सुनैना घरी आली व या वेळेलाही खूप सारे पैसे तिने मला दिले. आता मला खूपच आश्चर्य वाटले की इतके पैसे हिच्याकडे कसे आले. आता तर मला तिचा परत तिरस्कार वाटू लागला. जिकडे जाते तिकडे हिची किस्मत उघडते. आता परत ती मला भेटायला आली तेव्हा तिचा नवराही तिच्यासोबत होता. तो माझ्याशी खूपच चांगल्या पद्धतीने वागला व जाताना त्याच्या लहान भावासाठी माझ्या लहान मुलीची मागणी घातली. मी पण पैशांच्या लोभात लग्नाला हो म्हणाली. किती पैसेवाले लोक आहेत. माझी मुलगीही राज्य करेल जसं सुनैना करते आहे. पण सुनैना मला रूममध्ये घेऊन गेली व ह्या लग्नासाठी ती नाही म्हणत होती. मलाही सांगत होती की नाही म्हणा असं. पण मी तिचं काहीच ऐकलं नाही. मला वाटलं सुनैनाला माझ्या मुलीचं सुख पाहवत नाही म्हणून बाहेर येऊन लग्नासाठी मी हो म्हणाले व पुढच्या महिन्यातच साध्या पद्धतीने लग्न उरकवून टाकू. ते लोक लगेच तयार झाले. सुनैना जातानाही मला नाही म्हणत होती पण मी तिचं ऐकलं नाही. 1 आठवड्यानंतर मी साध्या पद्धतीने त्या दोघांचं लग्न लावून दिले. सप्तपदीच्या आधीही सुनैना मला लग्नाला नाही म्हणा असं सांगत होती. मी तिचं त्यावेळीही ऐकलं नाही. उलट तिलाच टोमणे देऊ लागले. तुला माझ्या मुलीचं सुख पाहवत नाही म्हणून तू लग्नाला नाही म्हणत आहेस. शेवटी तू त्या पूनमचीच मुलगी आहेस ना, म्हणून अशी वागते आहेस. मी असं म्हणाल्यावर सुनैना रडायला लागली. शेवटी माझ्या मुलीचं लग्न लागलं. ती सासरी जात होती तेव्हा सगळं विसरून मी सुनैनाला म्हणाली, माझ्या मुलीची काळजी घे. तेव्हा सुनैना हसून म्हणाली, जेव्हा तिची काळजी घ्यायची वेळ होती तेव्हा तर तिची काळजी घेतली नाही तुम्ही. पैशांच्या लोभापोटी तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न लावून दिलं. माझ्याने होईल तितकी काळजी मी नक्की घेईल तिची. माझी मुलगी तिच्या सासरी गेली पण मी सुनैनाच्या बोलण्याचा विचार करू लागले. पण त्याकडे दुर्लक्ष करून मी कामाला लागली. माझ्या मुलीच्या लग्नाला आता 2 आठवडे झाले होते. पण या 2 आठवड्यात ती एकदाही मला भेटायला आली नाही. म्हणून मीच जाऊन बघून येऊ असा विचार केला. तिला भेटायला मी तिच्या सासरी गेले तेव्हा जणू माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. पायाखालची जमीनच सरकली. सुनैनाने लग्नाला नाही म्हटले होते पण माझ्या पैशांच्या लोभात मी माझ्या मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी केली होती. जेव्हा मी माझ्या मुलीला भेटायला तिच्या घरी गेले तेव्हा ती भिकाऱ्यांच्या अवतारात, केस सगळे विस्कटलेले, कपडे कुठे फाटलेले तर कुठे ठिगळ लावलेले, हातात एक भीक मागण्यासाठी भांडं घेऊन घराबाहेर निघत होती. मला पाहताच तिने मला कडकडून मिठी मारली व म्हणाली, आई तू कुठे या नरकात मला टाकले ग. ही लोक खूप जास्त खतरनाक आहेत. ते मला खूपच मारता, भीक मागायला लावतात. मी तर हे सगळं ऐकून सुन्न झाले होते. तेवढ्यात सुनैना घरातून बाहेर आली. तिची तर हालत माझ्या मुलीपेक्षाही खराब होती. तिला पाहून मी तिला ओरडले की तुझ्यामुळेच माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं. ती मला एका शब्दानेही बोलली असती तर असं झालं नसतं. आई मी तुला सांगायचा खूप प्रयत्न केला पण मी स्पष्ट सांगू शकले नाही कारण ही लोक खूपच खतरनाक आहेत. माझ्यावर लक्ष ठेवून असतात. पण मी तुम्हाला किती वेळा सांगितले की हे लग्न नका होऊ देऊ. पण तुमच्या डोळ्यावर तर पैशांची धुंदी होती. लोभात आंधळ्या झाल्या होत्या तुम्ही. यांची खूप मोठी गँग आहे. यांची वरपर्यंत ओळख आहे व आमच्या बरोबरीने खूप सगळ्या मुली आहेत इथे ज्या आमच्यासारख्याच भीक मागता. आता तुम्ही लवकरात लवकर इथून जा नाहीतर आमच्यासाठी खूप मोठा धोका निर्माण होईल. आता तुम्ही असं करा की पोलिसात जा व तिथे आमच्याबद्दल व इथे जे काही होते आहे ते सगळं सांगा. सुनैना मला तिथे सोडून माझ्या मुलीला घेऊन निघाली होती. आता तर माझ्या पायात जसा काही प्राणच नव्हता. मी कशीबशी पोलीस स्टेशनला पोहोचले व पोलिसांना सगळं सांगितलं. पोलीस पहिले तर माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवायला तयार नव्हते. मग मी खूपच विनवण्या केल्यावर ते तिथे माझ्यासोबत यायला तयार झाले. पोलिसांनी सगळी छानबीन केली असता ते लोक पकडले गेले. त्यांची खूप मोठी गँग होती. ते लोक खूप साऱ्या मुलींना भीक मागायचं काम लावायचे. पोलिसांनी त्या लोकांना पकडून जेलमध्ये टाकले. अजून सगळी लोक पकडली गेली नव्हती. खूप साऱ्या मुली या गंदगीमधून बाहेर निघाल्या होत्या. मी माझ्या 2 मुलींना त्या माणसांकडून घटस्फोट घेतला व घरी घेऊन आली. आता मला कळलं होतं की मी बदला घेण्याच्या नादात आंधळी झाले होते. सुनैनासोबतच मी माझ्या सख्ख्या मुलीचेही आयुष्य पणाला लावले होते. मला काही बोलायचे होते, कुणाचा तिरस्कार करायचा होता तर तो अंशचा करायला हवा होता. या सगळ्यात सुनैनाचा काही एक दोष नव्हता. सुनैनात आईच्या प्रेमाची भुकेली होती.
प्रत्येक वेळी आई आई करत असायची. माझ्या मागे पुढे फिरायची, माझा मार खायची, माझे टोमणे सहन करायची, घरातील सगळी कामं करायची. मी त्या पोरीसोबत जाणून बुजून असं वाईट वागले, म्हणून देवाने माझ्या मुलीबरोबर असं वाईट केलं होतं. जे झालं ते झाले. आता दोघं मुली माझ्याजवळ आहेत. मी पहिल्यांदाच माझ्या सुनेनाला प्रेमाने मिठी मारली तर तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू बाहेर येत होते. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.